करतोय. म्हणजे असे नवीन नवीन उपक्रम, अनुकरणशील उपक्रम राबवले जातात. त्यामुळे आपल्या नंदादीप शाळेची मुलं घडत असतात. आणि हे सगळं श्रेय मी त्या शाळेतील सर्वगुण संपन्न शिक्षकांना देऊ इच्छिते, अभिनव मंडळाला देऊ इच्छिते. त्यानंतर आपल्याला 26 जानेवारी 1950 रोजी संविधान आपण स्वीकारलं. या संविधानाने आपल्याला लोकशाही, स्वातंत्र्य आणि सार्वभौम्य बनण्याचे धाडस दिलं आणि हे मिळालं आपल्याला. त्यातून आपल्याला हक्क आणि काय मिळालंय, कर्तव्य, जे आपण ठामपणे पार पाडतोय. त्याचप्रमाणे बाळांनो, आपल्याला हे जे स्वातंत्र्य मिळालंय की नाही, ते शूरवीर स्वातंत्र्य सैनिक आहेत. जसे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस या सर्व शूरवीर स्वातंत्र्य सैनिकांना आजच्या दिवशीच नाही तर नेहमीच आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. कारण त्यांच्या त्यागामुळे आज आपण काय आहोत, स्वतंत्र आहोत, स्वतःचा विचार करत आहोत. करतोय की नाही, करतोय ना. आज आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे की नाही. हा, मग हे कशामुळे मिळालं बरं आपल्याला, फक्त संविधानामुळे मिळालं आहे. कशामुळे मिळालं, व्हेरी गुड. म्हणून आपण ह्या सर्व जे स्वातंत्र्यवीर सैनिक झालेले आहेत त्यांना नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे आणि त्यांच्यासारखं कर्तव्य करण्याचं धाडस आपल्यामध्ये आणलं पाहिजे. आणलं पाहिजे की नाही. तर बाळांनो, खूप मोठे व्हा, शिका, शिक्षणाचा आदर करा. मी एक सामाजिक कार्यकर्ते आहे. जेव्हा मी समाजात वावरते की नाही तेव्हा मला हे नेहमी जाणवत असतं की शिक्षण हीच खरी ताकद आहे. काय आहे शिक्षण, ताकद आहे. जर आपण शिकलो, मोठे झालो तर आपण उच्च पदावर कामाला जाऊ किंवा आपलं कर्तृत्व सादर करण्यासाठी म्हणजे आपण एखादा चांगला जॉब मिळवू. जॉबच हे आपलं श्रेय नाहीये, तर आपल्याला देशासाठी सुद्धा काय करायचंय, काम करायचंय. आपण जर चांगलं शिकलो तर आपण घडतो, देश प्रगती करतो आणि समाज सुधारतो. म्हणून बाळांनो, खूप खूप मोठे व्हा, शिक्षकांचा, आई वडिलांचा, वडीलधाऱ्या माणसांचा आदर करा, प्रामाणिक राहा, मेहनत करा, तरच तुम्ही खूप पुढे याल. तर शेवटी आता एवढंच सांगू इच्छिते की सशक्त भारत, शिक्षित भारत आणि स्वच्छ भारत हे करण्याचं सर्वांचं कर्तव्य आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांना मी एक आव्हान करते की तुम्ही चांगले शिका आणि मोठे व्हा, आई वडिलांचा आदर करा, शिक्षकांचा आदर करा. मोबाईल बघणं टाळा, कारण मोबाईल बघून काय होत आहे, डोळे खराब होत आहेत. हिरव्या पालेभाज्या खा, सकस आहार खा. आईने ते डब्यामध्ये दिलेलं आहे ते भरपूर मन भरून प्रसन्नतेने खा. मॅगी, चायनीज भेळ अशा ज्या घातक गोष्टी आहेत त्या टाळा, कारण त्यामुळे आपल्या शरीराचे अवयव नाजूक म्हणजे खराब होत आहेत. काही काही ठिकाणी खूप आजार वाढलेत त्या गोष्टी खाऊन. म्हणून आई जी घरामध्ये चपाती भाजी बनवते, कडधान्याची भाजी बनवते, ते तुम्ही भरपूर प्रमाणात खा आणि स्वतःचं शरीर मजबूत ठेवा. जर तुम्ही मजबूत राहाल, चांगलं खाल, तर तुम्ही अभ्यास चांगला करू शकाल. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवते. आणि आज मला इथे बोलवून 2 शब्द बोलण्याची संधी आणि प्रमुख पाहुणे हा जो सन्मान दिलेला आहे शाळेने, शाळेचे मनापासून आभार मानते.